अनंत मुखांचा शिनेशेष, अनंत मुखांचा शिने, अनंत मुख म्हणजे किती? अनंत मुख असा जो आहे तो अनंत. तो दूधसागरामध्ये विष्णूच्या शय्येखाली पाताची सुरुवात होती. पाताची सुरुवात तिथून जे शेष सुरू होतात सप्तपाता सगळे शेषच आहेत. राक्षस शेष हे सगळे सप्तपात्रामध्ये मोडतात. खाली भयानक विषयी शेष सगळे आहेत. त्यातला एक फक्त वराळ होता काली, त्याचे मर्दन माहित आहे. तर गुरु गोरक्षनाथांच्याकडून वंदनीय दादांनी अनंत शेषाला प्राप्त करून घेतले. आणि ती प्रतिमा भक्तांना दिली त्या काळात. तर शेष देण्यापूर्वी दादांनी 3 विमोचन करून घेतली होती. कर्म विमोचन, वंश विमोचन, ऋणमोचन. मग तो शेष दिला. आता गुरुचं आपण जे ऐकतो हे कारणापुरतं ऐकतो का सगळं ऐकतो? गुरुचं आपण जे ऐकतो हे कारणापुरतं ऐकतो का सगळं ऐकतो? बोला की. काय सांगता येईल? आपण जे गुरुचं ऐकतो हे कसं ऐकतो? कारणापुरतं ऐकतो ना. मग कारणापुरतं जो ऐकतो त्याला शेष द्यायची गरज नाही का? नाही, तो कारणापुरता ऐकतो. तो कारणापुरता गुरुविषयी येणार फक्त. कारण जर की लांब जाणार. शेष म्हणजे काय? माझ्यापाशी असणारं सर्व तुला देतोय मी, म्हणजे शेष. शेष सुद्धा माझ्या शिल्लक ठेवत नाही मी. जे गुरुच्या पाशी आहे ते सगळं गुरु शिष्याला द्यायचं, म्हणजे शेष शिष्याला देता आलं. म्हणजे गुरु देते कधी? तो पूर्णत्वाला गुरुचं झाला तर ना. ब्रह्मांडामध्ये वंदनीय दादांनी ज्या 5 प्रतिमा केल्या तयार, अशी ऊर्जाच नाही. काय सांगतोय मी? मी माझ्या गुरु आहे म्हणून सांगत नाही. मी अनुभव घेतला म्हणून सांगतोय. अशी ऊर्जाच नाही. 12 ज्योतिर्लिंगाची शक्ती एका शेष प्रतिमेत आहे. काय सांगितलं? तुम्ही ज्योतिर्लिंगाला जावा का जाऊ नका, ती सगळी शक्ती एका शेष प्रतिमेमध्ये. कारण गुरु गोरक्षण दिलेला तो शेष आहे, सामान्य शेष नाही येतो. गावातला नाग आला आणि तो गावाला फिरवायला असं तो नाग नाहीये, अनंत आहे. ही महती आपल्याला समजली पाहिजे काय. तर सगळ्यात उच्च अवस्थेमध्ये शेष, आणि सगळ्यात शेष हा शिवाला प्रिय. लग्नाच्या वेळेस शंकरांनी सासूबाईच्या गाय शेष घातला होता. ती म्हणजे तुम्हाला प्रिय काय आहे ते मला द्या, मी काटला शेष काय करा, टाकला प्रिय. ती मूर्छा येऊन पडली. लक्ष झालं का? औक्षण केल्यानंतर मागितलं होतं ना, काहीतरी द्या जावई बापू, आता तुम्हाला आवडतं काय आहे घे म्हटलं. मग तिने नंतर नाही का म्हटलं लग्न करून देणार नाही मी, माझ्या लेकीचं असलं कसलं वाढायचं ही पद्धत झाली का? माणसं मारायचं काम आहे असं तसं. तर पहिला शेष शिवप्रिय. दुसरं काय आहे?
बिल्वपत्र. तिसरा डोळा जो आहे तो बिल्वपत्राला येतो. तृतीय डोळा नेत्र. पण ती उपासना अवघड आहे. याच बोटाने खोडायचं आणि याच बोटाने व्हायचं. रविवारी खोडायचं, सोमवारी व्हायचं. 108 बिळाची पानं ओम नमः शिवाय म्हणून व्हायची. ओम नमः शिवाय मंत्र कोणाकडनं घ्यायला पाहिजे? गुरुकडनं घेतला पाहिजे. युट्यूबला बघून घ्यायचा नाही. संतांची मान मिळाली पाहिजे. आणि तिसरी जी वस्तू आहे तुम्हाला सांगितली ती म्हणजे रुद्राक्ष. आता काल मला काही विचारलं तर रुद्राक्ष मला कधी घालता येईल? खेळ आहे का? रुद्राक्ष म्हणजे नक्की काय आहे? 1 मुखीपासून 21 मुखीपर्यंत रुद्राक्ष आहे. दुपारी आठवण किंवा संध्याकाळी आठवण दाखवतो नाही की मुख रुद्राक्ष कसा असतो. तुम्ही गुरुचं किती ऐकता? गुरुला किती ऐकायला लावता? जेव्हा तुमचं मन गुरुला आदेश देणारच नाही अशी अवस्था तुमच्या मनाची मान निर्माण होईल तेव्हा तुम्ही रुद्राक्षराला पात्र झाला. धारण काय सांगितलं? रुद्राक्ष पात्र कधी होतात? सौरभ, मामावर इतका राग होता, प्रचंड राग मामावर होता, तर मामाकडेच बंद गेला. पोरगी दिली म्हणून. अशा रंगाने बदलायची. मी सांगितलं शिव हे कसे आहेत? ते 12 वाजता तो प्रसन्न होती, अतिशय भोळे, पण नियमाचे अतिशय कठोर म्हणजे शिव. कारण स्मशानातून सुरुवात होती सूर्यवंशाकडे जायची. ही पूर्ण जी गॅलेक्सी आहे त्याचा मालक म्हणजे शिव. दुपारनंतर तुम्हाला दाखवेन मी ती गॅलेक्सी. तिचा मालक शिव आहे. आणि गॅलेक्सी शक्तीपीठ स्थापन केले आहे दादांनी. तर पूर्वी दादांनी तो रुद्राक्ष पूजनामध्ये दिले होते, नाथांच्या पूजनामध्ये, कारण गुहेत आहेत सगळे ते त्या काळात दिलेले, पण कोणाला घातले गेले नाहीत. हल्ली जेव्हा सुरू झाले तेव्हा काही लोकांना पूजनात दिले गेले. आणि जेव्हा श्रीपाद नाथाने बाबा सिद्ध केला त्याच्यानंतर रुद्राक्ष घालायला सुरुवात केली. पण रुद्राक्षाचा नेम काय आहे? असं होतंय का? काही काही वेळा होतं, मग रुद्राक्ष घालू शकत नाही. सर्व काळ वारसू तुझी मूर्ती योगी याच्या पती तत्पर आहे. काही काही वेळा नव्हे, मान्य आहे, म्हणून घातला नाही ना. आजचं शाही स्नान चालू आहे आपलं. काय चालू आहे? आता आपण प्रयागामध्ये आहोत. प्रयाग आहे तिथे पती नंबर होता, नमस्कार साष्टांग श्री साईनाथ. शाही स्नान चालू आहे. अमृत स्नानाला आम्ही गेलो होतो. लक्षात येते? तर हा जो योग आहे 1/4चा, ही फक्त धारणा आहे. ही धारणा शक्ती फक्त आहे. अशा अवस्थेत रुद्राक्ष गायत असून आपण जर शिवाचं नाव घेतलं तर तो उद्धारच झाला म्हणायचं.
तर पंचमुखी हे पंचमुखी आहेत रुद्राक्ष. हे 5 पॉईंट आहेत नाभी हृदय कळणार ब्रह्म, हे 5ही पॉईंटला आहेत ते काय केलं क्लोज झाले. जर व्यक्तीच्या गळ्यात रुद्राक्ष असेल आणि तो चितेवर जरी चढला तरी त्याला भूतप्रेत अटॅक करत नाहीत. काय सांगितलं? शिवाचा तो एकदा झाला म्हणल्यानंतर त्याला अटॅक भूतप्रेत सुद्धा करू शकत नाही. ती पावर त्या रुद्राक्षामध्ये असते. आणि ज्यानं रुद्राक्ष घातलाय धारण केलाय अशाच्या नादी कुठलाच देव लागत नाही. काय सांगा बरं? भूतनाथ त्याचा रक्षक असतो. वेताळ रक्षक कोण आहे? वेताळ रक्षक आहे. जर त्या व्यक्तीला कोणी क्रॉस केलं तर भूतनाथ त्याला अटॅक पहिला करतो. त्या व्यक्तीला माहित पण नसतं. सिद्ध म्हणजे काय? रामाच्या भात्यामध्ये एकच बाण होता पण त्याने अख्खा रामायण गायलं. रावणाचे 50 बाण होते पण रावण गेला. काय कळलं? एक वचनी एक पत्नी एक बाणी राम. भात्यामध्ये फक्त एकच बाण होता. एका बाणाने त्याने संपूर्ण रावण सेना मारून टाकली. रावण मारून टाकला एका बाणातच. सिद्ध म्हणजे काय? तुम्हाला काहीच करायला लागत नाही पण एनर्जी मध्ये काम करते म्हणजे सिद्ध. समजून घ्या. काय तलवार घेतो धनुष्य घेतो काय गरज नाही. छान बस. म्हणून दादा म्हणायची जे सिद्ध आहे त्या प्रसिद्धी लागत नाही का? तो सिद्ध आहे त्यावेळी माणसं ऑटोमॅटिक अट्रॅक्ट होणार सगळे सिद्ध आहे म्हणल्यानंतर. त्याला पुस्तकी ज्ञान लागत नाही. त्याला ग्रंथ वाचायला लागत नाहीत. त्याला कथा वाचायला लागत नाहीत. त्याला अभ्यास करायला लागत नाही. तुम्ही लायब्ररी बघितली कुठली? ही लायब्ररी आहे. पान नंबर अमुक अमुक साधू आहे. असं काय बघितलं कधी माणसं? तोंडामध्ये पानं आहेत. अशी दाढी वाढलेली आहे. महाराज काय करताय? लायब्ररीत पुस्तक वाचतोय. कधी बघितलं का? ते लागतच नाही काय करायला. त्याच्याकडे सिद्धी आहे त्या प्रसिद्धीची गरज लागतच नाही. तोच पुस्तक तयार झाला. तुम्ही सांगणार या ग्रंथात हे लिहिलं मग ते खरं खोटं. तुम्ही म्हणताय खरं खोटं हे तुम्ही बघणार त्या गोष्टी. गुरुनेच बघत. गुरु म्हणजे ते परफेक्ट असतं. तसं रुद्राक्ष घातलेल्या व्यक्तीनं सुद्धा चुकून चालत नाही. मदिरापान केलं है ना, अभक्षभक्षण केलं तर असे रोग जडतात की त्याला औषधच नाही. 2 वाक्य समजून घ्या. औषध नेण्याचा भक्षित परिरोग आहे तत्काळ. काय शब्द आहे? औषध नेण्याचा भक्षित परिरोग आहे तत्काळ. शिवशिव बनतावाचे मूळ राही पापाचे. हा एक मार्ग झाला की तुम्ही शिवाशी एकनिष्ठ झालाय म्हणल्यानंतर, रुद्राक्ष घातलाय म्हणल्यानंतर, उपासना करताय म्हणल्यानंतर तुम्हाला रोग जडणारच नाही. पण तुम्ही द्रोह जर केला तर तुम्हाला कोण वाचवू शकत नाही. 72,000 नाड्या चॉकअप होणार. आणि अशा अवस्थेत किती जन्म तुम्ही घ्याल हे सांगता येणार नाही. रोग द्यायचं काम शिव करतात. माहिती म्हणून समजून घ्या. जे रोग तुम्हाला जडतात ते शिवांच्या मुळे जडतात. माध्यम होतं अन्न. कुणाला कष्टाने रोग होत नाही बाबांनो. कष्टाने कधी हाडं मोडत नाहीत. पापाने हाडं मोडतात. कुठलाही रोग कष्टाने जडत नाही, पापाने रोग जडतात.
शासन शिव करतात. तुमचं नातं काही असो, काय बोललं, आणि तो रोग काढायला किती वर्ष खर्च पडतील माहित नाही, किती आयुष्य जाईल माहित नाही. म्हणून कुणात अडकू नका. नात्याला तुम्ही कोणीही असा, आई असा, मुलगा असा, बहीण असा, भाऊ असा, रोगाला नातं नाही. नियतीच्या विरुद्ध जो कार्य करल त्याला भोग हे भोगावीच लागणार. नियती कुणाला सोडत नाही. नियती म्हणजे रूल आहेत, एक नियम घातले विश्वामध्ये कसं जायचं. वासुकीसारखा नाग सुद्धा नियम बाहेर काय करू शकत नाही. काल्यासारखा नाग सुद्धा जो वर आला खाली पटवून परत दिलं विष्णूंनी, काय करू शकत नाही. नियम आहे काय तुम्हाला करता येणार नाही, केलं की तुम्हाला भोगावं लागणारच, तुम्ही कोणी असा. ही सगळी गॅलेक्सी जी आहे पूर्णपणे खाली दशमावी ताब्यात दिलेली आहे, सगळी दिली आहे. आणि हे सगळं नाथाला ज्ञान होतं. नाथाला म्हणून नाथ कधी आजारी पडलेच नाही. बघा तुम्ही, जरी मोहमायेत नाथ अडकले, एक नाथ मायेत अडकला, दुसरा बाहेर काढायचा. हे तू नाथ आहेस, तुला हे करता येणार नाही, बाहेर पडसल. पिंगला नावाचं आख्यान बघा. कुठले नाथ? भरतरीनाथ. पिंगलेशी इतकं त्यांचं हे झालं, शेवटी गोरक्षणे पिंगल्याला संपवून टाकला, खलास करून टाकला आणि स्मशानात नेलं ह्याला, कुणाला? भरतरीनाथाला. आणि सगळी पिंगला दाखवले, हजारो पिंगला बघितली. तुझी नक्की कुठली आहे बोलली आहे. नाथ कुठल्याही मायेत अडकत नाही, अडकणारा नाथ नाही. काय सांगितलं? अडकू शकत नाही नाथ कुठल्या मायेत. आणि अडकले असा हुक लावला जातो, बाहेर काढला जातो. हा, असा हुक लावला जातो, बाहेर काढला जातो. लक्षात आलं? जर तुम्हाला माया ताब्यात दिलंय तर तुमचं मी चुकीचं होऊन देणारच नाही. जो चूक करतो साईडला. आणि हे वाक्य बदली नवाजीने वापरलंय. काय वापरलंय? डाग लाविता या तख्ताशी प्रमाण केवळ अक्षमसाचे, डागणे जाती जन्मोजन्मी व्यर्थ होती देवभोगाची. बदलींचं वाक्य. मग आता तुम्ही ठरवायचं की तुम्हाला रुद्राक्ष घालायचं का नाही घालायचं. मी नाही कंपल्सरी करणार. आणि जिथं नाती संपतात तिथं रुद्राक्ष शिवाचा होतो. तिथं नातं राहत नाही. माझी ही माझा तो. रुद्राक्ष म्हणले की मी शिवाचं बोलतो. शिवतत्व आणि गुरु तत्व एवढंच फक्त राहतो. त्या व्यक्तीला म्हणायचं नाही लग्नाला जाऊ का, रुद्राक्ष काढून ठेवू साईडला जा लग्न. सांगितलं मी की चितेवर जरी तो देह जरी चढला तरी त्या देहाला कुठलीही निगेटिव्ह एनर्जी भूत पे पिशाचे डाकेरी शाखे स्पर्श करू शकत नाहीत. का जगात रुद्राक्ष. आणि हा रुद्राक्ष जमिनीवर पडता कामा नये. परत शुद्ध करून घ्यायला नाही करतो. आता हा रुद्राक्ष जो गळ्यात घातला गेला, हा कुठनं घातला गेला? डायरेक्ट पशुपतीच्या पिंडीला टच केला, म्हणजे बॉडीला कनेक्ट केला. अशी योग 12-12 येत नसतात.
ब्रह्मांडामध्ये कधी काही असे अतिशय कष्टाने योग येतात. अशा ह्या 13 ते 12 ते 13 पशुपती, ह्या 13 ज्योतिर्लिंगामधलं श्रेष्ठ ज्योतिर्लिंग कुठलं तर शेष, तो माझा परिणाम दिलाय तो, आणि तो अनंत आहे. ह्या 13 ज्योतिर्लिंगाचा नायक आहे वासुकी. प्रत्येक शरीरामध्ये एक शेष आहे. तुम्ही कुंडली शब्द वापरता, तो शेष आहे प्रत्येक शरीरामध्ये. विचार शब्द काय वापरता? कुंडली शक्ती. प्रत्येक शरीरात 3 शेष आहेत. 2 शेष निगेटिव्ह पॉझिटिव्ह, 1 शेष कॉस्मिक. काय करू? हा, कॉस्मिक. अंत समयी तुमच्या जर नाव रामाचं राहिलं तर पुन्हा जन्म नाही, आणि अंत समयी जर तुमचं नाव कुठल्या लंगेचं राहिलं तर पुन्हा जन्म तुम्हाला होत राहणार. जो व्यक्ती म्हणतो तर म्हातारा झालो, मला देवाचं होत नाही, माझ्याकडे बघा की रे, माझं हे दुखतंय ते दुखतंय, राम नाव नाहीच, तो पुन्हा जन्माला येणार. कशामुळे? वासनेद्वारे. आपलं तिकीट इथंच निघतं, वर काय गरज नाही. काय सांगितलं? तिकीट इथंच निघतं. तुम्हाला काय वाटलं तिकीट वर निघतं? नाही, इथंच निघतं. तुम्ही जिथं पुढचा कुठला घेणार आहे इथंच कळतं. आणि लक्षात ठेवा, मेल्यानंतर तुम्हाला कुठलाही देव भेटणार नाही, पहिला मीच भेटणार. जिवंतपणी पण मीच भेटलोय, मेल्यानंतर मग मीच भेटणार. का? तुम्ही तिथं तत्व जे कॉस्मिक ते माझ्याकडे आता आलं. तुम्ही कुठल्याही देवाला जावा, कुठल्याही मंदिरात जावा, तिथं गुरुतत्वच कार्य करणार. तर मी कुठल्याही जरी देवाला गेलो, म्हणजे गुरुच तिथं कार्य करणार. दादा भागवत, मी नाही काय करू शकत. ही सिस्टीम ठरलेली असते, बदल नाही करता येत. मनुष्य कटपुतळी आहे, काय काही करू शकत नाही. जितका तुम्हाला माझ्यापाशी यायला वेळ झाला तितका तुम्हाला जन्म पुढचे गेला वेळ झाला. आत्ता ठरवलं तुम्ही या जन्मात मुक्ती पाहिजे, मिळू शकते. नाही ठरवलं अनेक जन्म तुम्हाला मुक्ती मिळणारच नाही. पण परत जेव्हा तुम्ही जन्म वारंवार घेणार, मी एकदाच घेणार. काय करू? तुम्ही कशी घेणार? वारंवार घेणार. ही मैत्रिणी पाहिजे, ती मैत्रिणी पाहिजे, ती मैत्रिणी पाहिजे, ती मैत्रिणी पाहिजे, पुन्हा पहिली मैत्रिणी पाहिजे. हे तुमचं चालू असणार आहे. वारंवार जेव्हा तुमचं चालू असणार. माझं कसं असणार? 1000 वर्षानंतर एक जन्म तुमचे सारखे जन्म चालू असतात. पहिली अवस्था 100 वर्ष तुमची राहणार, 100 वर्ष तुमची राहणार वासनेद्वारे. पहिली लेवल कुठली? परलोकाची 100 वर्षाची. दुसरी लेवल 360 वर्षाची. नंतर 1000 वर्षाची. त्यानंतर जर जन्म नको असेल, खाली यायचंच नाही, वरच काम करायचं. तर ते कसे जातात ते वर्णन ना. विमानात बसल्यानंतर विमानाचा बाहेरचा आवाज येत नाही. खालचा माणूस म्हणतो विमान गेलं वाटतं, आवाज तर येतो. विमानात बसल्यानंतर विमानात बसलेल्या व्यक्तीला गती कळत नाही, खालच्या माणसाला गती कळते. कॉस्मिक मध्ये घुसल्यानंतर तुम्हाला कॉस्मिक कळणार नाही. ते गुरुला माहित असतं मग कॉस्मिक मध्ये नेलंय म्हणून. तुम्हाला एवढंच पोतं कळत
जेविता खेळीत चित्त दत्तमय झाले. तुम्हाला काय करायचंय? जेविता खेळीता दत्तमय झाले हे तुम्ही केलं, बाहेर पडला. आणि जेविता खेळीता व्हॉट्सअप इंस्टाग्राम अमुक तमुक अडकला. आधी चॅटिंग नंतर फायटिंग. कळतंय का? जीवनातला बहुमोल आणि अनमोल असा वेळ आणि असा काळ अनाठाईन व्यर्थ किती खर्च करतोय बघा. गुरुनी सांगितल्यानंतर मंत्र म्हणायचा, गुरुनी सांगितलेला मंत्र गुरुला सांगून दाखवायचा. 100 मंत्र झाले बरं का माळा. एकशे महिन्यानंतर काय होईल? अजरण होईल, ढेकर येईल. मी तुमचा एकही मंत्र फुकटचा घेत नाही, काळजी करू नका. प्रत्येक मंत्र तुम्हाला मोल मागायला देत असतो. काय सांगितलं? देऊन टाकायचं, ठेवायचं नाही कोणाचं काय शिल्लक. बाबांची जेव्हा वीट फुटली शिर्डीमध्ये, बाबांचं जेव्हा देहाचं गमन जेव्हा वेळ आली, तेव्हा भक्तीचे 9 रुपये लक्ष्मीचे बाबांच्या शिल्लक होते. बाबांनी बोलून तिला घेतलं, ते बोलले ते 9 रंग है जीने के, तो वापिस ले ले. अगर ये तूने नहीं लिए तो मुझे ऊपर वाला नहीं साथ मिलेगा. 9 रुपये देऊन टाकले, मग वर गेले. काय नियम आहे? तेनं ठेवून मेल्यानंतर मरताच येत नाही. कर्ज इतकं काढा की फिटल, कर्ज इतकं काढू नका की न फिटल. कारण जर तुम्ही कर्ज जास्त काढलं तर कर्ज फेडायला माझ्यामध्ये यावं लागेल. तुमचा वाया जाईल कारण नसताना. बघा अशी काही कुटुंब आहे, बापाने कर्ज काढलेलं असं 10-20 लाख रुपये आणि पोरगं फेडे बरोबर मस्त. त्याचा अर्थ असा की ते तिच्या गल्याला जमत कर्ज होते फेडायला, तो परत बळायला नसतो. परमेश्वर कृपेने तुम्हाला जे मिळतंय हे तुमचं मागच्या जन्माचं संचित ते तुम्हाला मिळतंय. तुम्ही नवीन काय केलेलं नाही. मी आता बाबांचं नाव घेता हे नवीन करताय. तुम्हाला या जगात गुरु भेटले, तुमचं हे नवीन आहे. पण तुमची जी कर्म आहेत आणि जी भोगताय तुम्ही आज, हे सगळं जुनं आहे. फास्ट लाईफ तुम्ही घेऊन सगळं आलाय पुढे मागं. आणि अपग्रेड व्हायचं असेल तर तुमचा आत्ताचा काळ आहे अपग्रेड व्हायचा. मेल्यानंतर अपग्रेड तुम्हाला नाही होता येणार. मला एकाने सांगितलं मेल्यानंतर काशीला जातो. म्हणजे काशीला जाशील पण स्मशानात, विश्वेश्वरापाशी नाही. काय सांगितलं? या जन्मात मी पुण्य केलं हरकत नाही, पुण्य केल्यानंतर काशी विश्वेश्वरापाशी गेला हरकत नाही. पुण्य करून सुद्धा मेला, विश्वेश्वर नाही भेटला तर मेल्यानंतर स्मशानात, विश्वेश्वरापाशी नाही. कारण काय? जिवंतपणे विश्वेश्वर गाठला तर मेल्यानंतर विश्वेश्वर भेटणार, असं नाही भेटत. कॅटेगरी चेंज होती असं कसं म्हणताय? ती मुलगी तिथीच असती किंवा मुलगा तोच असतो. लग्नानंतर नातं बदलतं, बाप बनतो नाहीतर आई बनती, पण ती मुलगीच असती ना, किंवा मुलगाच असतो तो. लग्नानंतर बाप बनतो आणि मग बापच. आता साधं गणित आहे. एकदा मुलगा मोठा झाला, तर लग्न झालं, त्यानंतर पोरं झाली, तो मुलगा जर आई पुढे झोपायला लागला तर समाज काय आई काय म्हणेल? सिस्टीम कशा करता गेली? तर जिवंतपणी तुम्ही जर काशी विश्वेश्वराला घ्यायला तर मेल्यानंतर तुम्हाला विश्वेश्वर तुम्हाला काय करेल? है ना? आणि जिवंतपणे तुम्ही पुष्कळ शिव उपासना केली, पण तुम्हाला ते भेटलं नाही तर मेल्यानंतरही भेटणार नाही. परत एक जेव्हा दुसरा नवीन घ्यायचा, त्या जेव्हा पुन्हा तुम्ही शिवाशी कनेक्शन तोडायचं.
कारण काय लावा, माझं वार्धक्य झालंय, माझ्या गोळ्या चालू आहेत, मला वेळच नाही, डॉक्टर नाही म्हणले, हा लग्नाला जायचं होतं, फिरायला जायचं होतं, ही तुमची कर्माची कारणं झाली. उत्तर एकच आहे की तुला शिवाने बोलवलेलं नाही. काय उत्तर आहे? शिवाने बोलल्याशिवाय तुम्ही शिव भेट घेऊ शकत नाही. विष्णूने बोलल्याशिवाय विष्णू भेट घेऊ शकत नाही. ब्रह्माने बोलल्याशिवाय ब्रह्मपेठ घेऊ शकत नाही. आणि वासनेने बोलल्याशिवाय वासनापेठ घेऊ शकत नाही. तुम्ही जे काय करताय उदरनिर्वाह या नावानं ते केवळ जगण्याचं साधन आहे. जगण्याचं साधन लिस्ट, जीवनाचं साधन नाहीये, जगण्याच फक्त आहे. कळतंय का? बघा सुंदर वाक्य सांगतो, मागे बोललो होतो. मस्जिद तो बना दी पल भर में, मस्जिद तो बना दी पल भर में, पर दिल था पुराना पापी, पर दिल था पुराना पापी, बरसों से नमाजी न हो सका. काय अर्थ? बघा पुन्हा सांगतो. मस्जिद तो बना दी पल भर में, मस्जिद तो बना दी पल भर में, पर दिल था पुराना पापी, पर दिल था पुराना पापी, बरसों से नमाजी न हो सका. बोला. कोण सांगेल? पैसा आहे म्हणून केलं, पण ते करण्याची भावना नाही, आतमध्ये त्याचे भक्ती पाहिजे, ती भक्ती मिसिंग झाली. काय होणार? काय उपयोगच नाही. मंदिर बांधलं, लोक सगळं ठेवले, पुजारी ठेवला, रोज सकाळी घंटा वाजवते 7 वाजता, हा 10 वाजता उठतोय. कुठल्या त्याला काय केलं? काय नाही, मंदिर आपलंच आहे. रामाचं मंदिर बांधा, आपण बांधलं. मंदिर तो बनाते, मस्जिद तो बनाते पल भर में, दिल था पुराना पापी. ज्यानं बांधलं पण नमाजी न हो सका, त्या भगवंताबद्दल जरा आस्था कुठे आहे? प्रतिमा घेतली, फोटो ठेवला, अनुष्ठान म्हणतोय का? नाही. साधना करतोय का? नाही. आरती करतोय का? नाही. काय करतोय? कोण बोलतोय? उपयोग काय त्याचा? प्रतिमा कुठं? कपाटात. आरतीचं पुस्तक कुठं? कपाटात. हा कुठं? दुकानात. 3 दिवसांची वेळ आहे, शॉपिंगला गेलो आहे. अशी पण भक्त आहेत, रोज प्रार्थना काय करायची असते? हे भगवंत नारायण, हे भगवंत नारायण. काय सांगतात? चालू असते. पाप जे आहे बघा, मी होतो. आपण सकाळी जेव्हा ट्रिपला जातो तो पहिला आरतीची गाणी, आरती लावतो आरती, आणि दिवसभर गाणी चालू असतात. गाण्यांचा कंटाळा येत नाही. हे नाही ते नाही ते नाही ते गाणी चालू असतं. आरत्यांचा कंटाळा येतो. 1 तासाच्या वर पेलतच नाही, मग झोप यायला लागते. कारण काय? हा कसली करतो म्हणजे आरतीचे जे स्वर जे आहेत हे सिद्ध आहे. काय आहेत? सिद्ध स्वर आहेत किंवा भगवंत करता आळवलेले स्वर आहेत, ते पेरत नाहीत. पण वासने करता जे आळवलेले स्वर आहेत ते पेरतात. कारण अनेक जन्म तोच उद्योग केलाय. काय कळलं? अनेक जन्म तोच उद्योग केला ना. पक्षी असताना उद्योगतोच, गाढव असताना उद्योगतोच, डुक्कर असताना उद्योगतोच, मांजर असताना उद्योगतोच, आता मनुष्य पण उद्योगतोच. भक्ती फक्त मनुष्यामध्ये जास्त आली. मग ते 1 तास सेट कसा तरी उरकायचा. आरती साई बाबा आवरा,
साधना करताना साधना करता का साधन करता? हा भीमुर मी भारत मंत्र म्हणताना मंत्र कशा म्हणतात? ओम श्री साई छाप 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 म्हणून मग कंडिशन घातली. अर्धा तास तरी बैस ते समोर लावून म्हण, मग वाक्य काही संपते बघा. सर्वमंगल मागरे शिव सर्व साधिके मग म्हणजे नारायण वस्तू ते. काय काय भक्त असे असतात, रेकॉर्ड चालू असतं. चालू आहे आमच्याकरता काहीच नाही. मधीच ओम सद्गुणा दादा ये ना हा संपलं. काय संपलंच. काय चालू आहे तुम्हाला वाटाय कळत नाही. आम्ही सीड फिरत असतो. आरती चालू असल्यानंतर घरी सुद्धा आरती सेवा झाली. जय श्री गुरु जय श्री जागा दादा, जय श्री गुरु जय श्री गुरु जय श्री गुरु दादा, मग जागा दादा. हर हुन्नरी बघताय कसे हर हुन्नरी. आणि वाक्य काय बस तू झोप लागली होती मला, घरी झोप लागतच नाही हो. दादांची अतिशय असते माघारी बांधून बसायचं आणि साईडला भिंत असली पाहिजे, थोडंसं डोकं टेकायचं. कुणाला काय एवढं सांगता येत नाही, तेव्हा सांगते गणित. परमेश्वर प्रसन्न होईल तर न होईल. आम्ही आरती मध्ये प्रसन्न झाली तो झोप चांगली लागली. खरं जेव्हा आता बघा ना, तुम्ही ऑनलाईन साधनेला बसलेला असता, समजा काही आवाज नाही ऐकू आला, मग ऐकू आला ओम जी साईनाथाय नमः, प्रसन्न असायचं. तू ऍडजस्ट करून घे देवा. ही पहिली अवस्था आहे तुझी. देव म्हणतो ओके तू एवढं सरी करायला पात्र झाला, म्हणतो हरकत नाही. किती अवघड आहे. पांढरे कपडे घालायचे, आसन टाकायचं, उदी समोर ठेवायची, सकाळी 8 वाजता बसायचं. बाप रे है ना. आणि हे कशा करता करायचं, काहीतरी काम व्हावं. आणि म्हणणं गुरु म्हणतात तू केलं नाहीस का रे, ते पण त्याला कळतंय. लक्ष येते. पहिली आवृत्ती ही आहे. दुसरी आवृत्ती काय, साधनेशिवाय मी अन्नच खाऊ शकत नाही. दुसरी आवृत्ती. पहिली आवृत्ती काय बघा ना, आता माझ्या पाय दूर बसा सांगितलं ना, पाय दूर सारखे सारखे पाय काय असतात. मी घरातच आहे की मग एक स्प्रे ठेवा, स्प्रे. है ना. तर पाय तुम्हाला थोडा काय सांगा बरं. हा सारखं तोंड धुवायला सांगत नाही, पाय धुवायला सांगतो. बरोबर. किती आपल्याला आवडतं पाय धुवायला सांग बरं. हा पाय पुढं तर तो पाय पुढं, बस मागच्या टाचा बंद. पण त्याचा हा प्रत्येक सिस्टीम सांगायला पाहिजे. पहिला गे टाकी रे बाबा, दुसरा गे टाकी रे बाबा. पाय धुताना तोंड धुवावं, डोळ्याला पाणी लावावं, चूळ भरावी, ब्रह्मरंध्राला पाणी लावावं, पाय धुवावे है ना. हाताची कमीत कमी एवढे हातात धुतला गेला पाहिजे. एवढं होतं का.
कुठलं वाग असं तसं. मेकअप करताना कुठलं भाजून आता का मला लक्षात येते. पाय धरून सांगण्याचं कारण काय किरण? नाही दिन पाहिजे गुरुचं काय बिघडत आहे? हा शंकर पाय का धुवायचे? का धुवायचे? सौरभ कुणाची? महादेवाच्या मंदिरात शिंगणापूरला नळ आहे का? नळाला पाणी आहे का? हा कधी कधी असतं. तू पाहिजे होतोस का? खरं बोलायचं. काल दर्शनात तू गेलास ना महादेवाच्या? पाय धुवून गेला होतास का? महादेव पायाला मोबाईल झाला का? हा कसला भक्ती ते पाठवल्यास म्हणणार का? पाय पण घालता तयार नाही. हिथं आल्यानंतर त्याला पाणी पाय धुवून घेतो. तिथं शेवाळ करतो सगळं. तिथं पाय धुवून वाटतं तुला? तुला वाटतं काय कळत नाही? काय सांगायचं मला? अहो जिवंत गुरु आहे म्हणून तुम्ही नियम पाळताय. नंतर काय म्हणणार? हे सांगावं त्याने सांगावं. ती पण मागं बसलीच ना. जर कधी ह्याला कधी गेली खंडोबाला पाय धुतात का रे? अजिबात नाही. त्याला काय कळतं? म्हणजे हिथं देव आहे तर का दगड आहे का? तो पण देवच आहे ना. म्हणे काय भावून देवा मला पाव उपयोग काय याचा? तू हातपाय धुतलेस का? नाही धुतले का? नाही धुतलेस मग नव्हतं का बोललो मी? सगळं बोलणार नसतो मी. शंकर माझ्या विचारतात परत स्वर घेऊन गेला असाच येऊन गेला. अरे आम्ही ह्याला गेलो होतो गुलबर्ग्याला. असा विडा काढला पानाचा विडा नारळ पान सुपारी की तिथले नाही काजी म्हणले आम्हाला हे पान वळत आला की भक्त हो क्या? आणि त्यांनी जे काय आमचं असेल ते केलं पुढं. देवाला कळतं कोण आलंय ते. संवेदना आपली जागृत पाहिजे. काय कळलं? आपली संवेदना जागृत पाहिजे ना. देवाला कळतं की हा कुठला भक्त आलाय. मग हे खोटा भक्त दिसतोय. हा गुरुचाटे गेला की पाय होतोय. मायडा आला की बिन पाय येतोय. सुचिर भक्त आतून पाहिजे आपण. अजून तुम्ही विडा ठेवू का? नारळ उलटा ठेवताय, पानं उलटी ठेवताय. ते विडा मांडत का तू महादेवाला? का म्हणणार आहेस? कशा का होतं महादेवाला तुम्ही? पुरी बघायला मग अशी पार्वती भेटत नाही. कसा तसे ते नसते मग. सांगायचंय मला काय? माझं सगळं लक्ष असतं. इतर वेळेस मला फोन करतो तो, दादा माझ्या पोटात दुखतंय मी आज आलो नाही तर चालेल का? मग आता मी शिकवण्यापुढे जातो चालत जाऊ का? हा प्रश्न तुम्ही विचारला नाही मला. विचारला मला तू बघ सगळं तू खरं बोलतोय मला. आता तू खोट नाही पडला. माझा भक्त येतो. सांगायचंय मला काय? मी स्मशानात जरी गेला व चिन्ह बदलायची नाहीत. एक मला एक्झाम्पल दिलं. त्याच्यावर का रोष नाही माझा. अशी बरीच आहेत मागे बसलेली आहेत पालिकर. तशीच ते पण तशीच आहेत. तुमच्याकडे किती जण असे असतील असं काही नाही. हे आपण देवाला गेल्यानंतर काय पाय होतात गप्प बसेल होतं का पाय महाष्टने गेल्यानंतर
देवीचं दशमा पाहिजे पाहिजे फक्त तिथे आलेला नर फक्त असतात, पाय दुसरीत नसतात. मी जे शिकवते संस्कार, हे संस्कार आहेत, ते त्या पद्धतीने गेलं पाहिजे तुम्ही, है ना. तर काय होणार मॅडम, व्यवस्थित नाही, देवाला व्यवस्थित वाटेल. काय कळलं बघा, देवाने काय केलं, इथं 2 डोळे दिले, इथं नाक दिले, इथं तोंड दिले, दिले का नाही. त्यानं कुठल्याही बिघाड केलाय का, काय नाही. मॅडमला डोळे पुढं, जामदार डोळे पाठीमागं, असं काय केलंय का देवाने करताना, काय केलं नाही. सगळ्यांना एक सूत्रता दिली ते. तो म्हणतो कुणी जरी नमस्कार केला रात्री मला डायरेक्ट मला पुसला पाहिजे. दोघांना दोन्ही हात समोर दिले, एकाला मागा एकाला पुढं असं दिलं नाही करताना. काय नाही, उजवात पुढे हात माग, का तू आळशी आहेस, तू हात एक माग, असं तेव्हा म्हणलाय का. त्यानं कृपा करताना कुठली कमतरता केली नाही तुमच्यावर. मनुष्य म्हणून तुमच्यावर 100% कृपाच केली. पण आम्ही कसं निधर्मी आधर्मी माणसं, आम्ही काय करतोय, ए देवा तू देव आहे श्री साक्षी दे म्हणून आम्ही त्या सांगतोय प्रत्येक वेळेस. अहो मंदिरापुढं दर्शनाकरता अशी हात जोडतो, लक्ष्मी चपलीवर असतो, चप्पल माझी कशी आहे, नमस्कार. 2 रुपयाच्या ट्रे मध्ये चप्पल ठेवायची इच्छा नसते. ₹5,000 खर्च करून महालक्ष्मी मंदिरात जायचं, चप्पल उघड्यावर ठेवायची, देवी पुढे उभं राहायचं, चप्पल माझी कशी आहे, देवा नवीन नमस्कार करतो, ती म्हणजे चप्पल बघत बसतो. नाही शुद्ध मन काय करणे साबण. साबणानं फक्त काय होईल, त्वचेची घाण निघून जाईल, अंतकरणाची घाण नाही निघणार. एक वाक्य समजून घ्या, अति महत् प्रयत्नानं तुमच्या वाडवडिलांच्या पुण्याईनं तुम्हाला गुरुमार्ग भेटलाय. काय सांगतोय, अति महत् प्रयत्नानं आणि वाडवडिलांच्या पुण्याईनं तुम्हाला गुरुमार्ग भेटलाय. सोनं करून घ्या, शेण करू नका. नको का खातोय, काय खायला पाहिजे का. आपल्याला काय हवं काय नको, कसं संस्कार कसे घ्यायचे, आपल्या आई वडिलांनी वाडवडिलांनी संस्कार दिले असते तर हे शिकायला आपल्याला इतका वेळ आयुष्यात गेला नसता. वंदने दादांचं अर्धाधिक आयुष्य भक्तांना सरळ करण्यात गेलं, अर्धाधिक आयुष्य. म्हणून मग सांगितलं की देवाला देते तर काही कमी दिलं तुम्हाला. अहो एखादी चुकून नागपूर जर तुमची जर थांबली, एका नागपूर शास्त्र यायला लागला तुम्हाला गोळी खायला. कमतरता देहात नाहीये, आचरणात कमतरता आहे. काय सांगतोय, कमतरता देहात आहे का, आचरणात कमतरता आहे. पहिली गोष्ट, उठल्यानंतर साधना करताना आधी कंटाळा असतो. मग आवडत्या व्यक्तीला जाऊन सांगायचं, आजची साधना संध्याकाळी करू का, उशिरा उठलोय, पोटात दुखतोय, संध्याकाळी विसरली. होते का नाही असं, काय होतं का नाही होत. बोल बोल ना, असं हे अर्थ काय, हे काय पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण काय तू काय हे करतो का. तुम्ही हुशार आहात, पण हुशाराचा वापर झाला तर हुशार. काय बोल, हुशारपणा कधी कामाला येतो. हा
हुशारपणा कामाला कधी येतो? हं? हुशारी हुशारी वापरायची अक्कल असेल तर. सगळ्यात हुशार तुम्हाला कोण माहिती आहे का? उंदीर, मूषकराज. आहे का माहिती तुम्हाला? स्वयंपाक तुम्ही करता, धान्य तुम्ही आणता आणि तो फरशा पाडतो. हुशार कोण? मूषकराज. हे का नाही? आता उंदरा पकडणार कोण असते? हा, मांजर नसेल तर नाही. उंदीर कोण पकडते रे? हसलं वाटत. अरे उंदीर कोण पकडतं? साप पकडतो का खातो? साप खातो. हा, शेतकरी तिकडे शेतकरीच होतो. विषय आपला नाही. आपला विषय काय चाललाय? घरात चाललाय. घरात उंदीर कधी येतो? बोला. चूक केल्यानंतर. अरे गुड न्यूज. घरात उंदीर कधी येतो? मांजर असल्यानंतर नाही. हं, तुम्ही जेव्हा चूक करता घरात उंदीर येऊन थांबतो. है ना? नुकसान करून जातो. तुला माहित आहे का हे? घरात पाल कधी येते? हा, काय माहित आम्हाला. आमच्या घराकडे कोण असतो? घरात पाल कधी येते? स्त्रीनं मासिक धर्माचं उल्लंघन केल्यानंतर, किंवा घरामध्ये कधी अशी कोण लेडी झाली तिने मासिक धर्माचं उल्लंघन केलं, तिथे जर लागालाग झाली कुटुंबामध्ये, तर घरात पाणी फिरतात. उखाड्यानं पाणी फिरत नाहीत. हं, आणि शक्यतो पाय देवाच्या टाळक्यावरून बसलेली असती आणि त्याला म्हणते, बघ माझ्याकडं घर भ्रष्ट झालंय. काय म्हणती? बघ माझ्याकडे म्हणती घर भ्रष्ट झालंय. संकेत आहे तो पाणीचा. आहे का ज्ञान आपल्याला? का आहे ते? कारण आपल्या डोकं टीव्ही मध्ये येतं, मोबाईल मध्ये. नॅचरल जीवन माहिती कुठे आहे आपल्याला? उंदरी कधी येतो? चूक केल्यानंतर येतो. पाळ कधी येते? घरामध्ये तुम्ही काय केल्यानंतर, नियम काय पाळले नाही तर येते. झुरळ कधी येतं? हो, आई बापडीच आहे. झुरळ कधी येतं घरामध्ये? स्त्रीनं अन्नाची नासाडी केल्यानंतर. आम्ही जर खरंच सांगतोय, खोटं कसं सांगेल? खोटं सांगू शकत नाही. स्त्रीनं जेव्हा अन्नाची नासाडी केली जाते तेव्हा घरामध्ये झुरळ फिरतात. घरात कलह कधी होतो? तिसऱ्या व्यक्तीवरून घरात भांडण सुरू झाल्यानंतर.
कलह कधी होतो? तिसऱ्या व्यक्तीवर घरात भांडणं सुरू झाली, घरात कलह सुरू होतो. तुम्ही कितीही कष्ट करा, लक्ष्मी कधी नाही निघून जाते घरातून. तुम्ही कितीही कष्ट करा, 8 तास ड्युटी केली, 10 तास ड्युटी केली, 15 तास ड्युटी केली, 10 कोट कमावले, पण लक्ष्मी राहणार नाही. कधी राहणार नाही? लक्ष्मी कधी निघून जाईल घरातून? नाही. नीतीविरुद्ध आचरण केल्यानंतर कौस्तुभ पारिजातक सुरा, कौस्तुभासारखी लक्ष्मी आहे, कोंदणामध्ये असते. पैसे कमवून पैसे राहत नाहीत बाबा, ते जपावे लागतात. माणूस व्यसनी कधी बनतो? किती उत्तर आहेत आपल्याकडे शिवपुराणात बघा. माणूस व्यसनी कधी बनतो? बोला. पाप करायला लागल्यानंतर, घडल्यानंतर नव्हे. जेव्हा त्या व्यक्तीचा आधार तुटतो तेव्हा तो व्यसनी बनतो. काय सांगितलं? त्या व्यक्तीचा ज्याच्यावर आधार असेल, तो आधार तुटला की व्यक्ती व्यसनी बनायला लागतो. मनुष्य उपासक कधी बनतो? दुःख आल्यानंतर. मनुष्य उपासक कधी बनतो? जेव्हा दुःख येतं तर असं कळतात, ह्याला कोण पर्याय आपल्याला नाही भगवंताशिवाय, तर भगवंताला नाही दिला. कुणाला तरी नाद करायला लागतं, पर्याय नाही त्याला. ह्या भवसागरात मनुष्य पार कधी होऊ शकत? ह्या भवसागरात मनुष्य पार कधी येईल? भवसागरात पार होणं म्हणजे काय? तो दुःखी राहणारच नाही. भवसागरात पार होणं म्हणजे दुःखीच राहणार नाही मनुष्य तो. अशी अवस्था कधी येईल? म्हणजे काय करणार? असं करताना काय करावं लागतं? साधना काही गरजच नाही. कैसे रे साधन? स्वार्थ म्हणजे काय? निस्वार्थ म्हणजे काय? तुला सांगितलं ह्या खुर्चीत उठायचं, आठ तर उठायचं नाहीस. ह्या खुर्चीतनं आठ उठायचं नाहीस. फॉलो करणार का? ज्या वेळेस दादांचे गुरु तेली बाबा हे दादाला सांगितलं दिवसभर बसून इथं राहा, सांगितलं. दादांचं वय किती? 8 वर्ष. तरी बाबांचं वय किती? 70 वर्ष. सांगितलं काय? ते काय म्हणे माहिती का? ते म्हातारे मिळेलं बरं. मला बसून ठेवलं इथे. गुरुंना काय काय बोलता शिष्य हे गुरुंना माहित असत. ते म्हणले लेकाच्या मी मरणार नाही म्हणले, सगळं दुनिया मिली आहे म्हणले. त्याला तरासाठी तुला मी ताणलंय, मी पण मरणार नाही, तुलाही मारणार नाही.